सारंगवाडीत 150 क्विंटल भाजीचे वाटप, हजारो भाविकांनी घेतला भाजीचा महाप्रसाद। सारंगवाडीत पोलीस निरीक्षक जी.एस. राहेरे यांचा कडक बंदोबस्त। औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील डोंगरावर असलेल्या सारंगस्वामी महाराजाचा यात्रा उत्सव सुरू आहे। यानिमित्त शुक्रवारी भाजीच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। यावेळी 150 क्विंटल भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला होता। राज्यासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून वीरशैव समाज बांधव भाजीचा प्रसाद घेण्यासाठी दाखल झाले होते। शिरडशहापूर येथून जवळ असलेल्या सारंगवाडी येथील डोंगरावर वीरशैव समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सारंगस्वामी महाराज यांची यात्रा सुरू आहे। डोंगरावर पूर्वी सारंगस्वामी महाराज यांची संजीवनी समाधी घेतल्याची आख्यायिका असून भाविकांनी उंच टेकडीवर त्यांचे समाधी मंदिर बांधल्याचे बोलले जाते। मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या या यात्रेला 531 वर्ष पूर्ण असून यात्रेत भाजीच्या प्रसादाचे विशेष महत्त्व आहे। प्रसादाची भाजी खाल्ल्यानंतर वर्षभर रोगराई होत नाही अशी आख्यायिका आहे। यावर्षी 150 क्विंटल भाजीचा प्रसाद करण्यात आला होता। यामध्ये भाजी कमिटी व भाविकांनी भाजीला प्रसाद करण्यासाठी दिला होता। यामध्ये वांगे, बटाटे, चवळी, टोमॅटो, गाजर, दोडके, पालक, चुका, शेपू, मेथी, हरभरा, करडी, पानगोबी, फुलगोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची, काकडी, मुळा, भोपळा, कांद्याची पात, ऊस आदी भाज्यांचा समावेश होता। ह्या भाज्या एकत्रित करून एका लोखंडी कढईत मिसळून त्यात गोड तेल, मसाला टाकून फोडणी देऊन भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला होता। उज्ज्वला तांबाळे यांच्याकडून भाविकांना पोळ्याचे वाटप करण्यात आले। यात्रेसाठी परिवहन महामंडळाने बसची देखील व्यवस्था केली होती। यात्रेत विविध वस्तू विक्रीच्या दुकानासह धार्मिक पुस्तके, फुटाणे, मुरमुऱ्याचे दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, आकाश पाळणे, खेळणी दुकाने, धार्मिक साहित्य विक्रीचे दुकाने उभारण्यात आली होती। यात्रेमध्ये कीर्तन, भजन व विविध धार्मिक कार्यक्रम होतात। भाविकांची मोठी गर्दी व वाहनाची परिसर गजबजून गेला असून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक जी.एस. राहेरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। श्री 108 प्रभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान शिरडशहापूर, श्री क्षेत्र 108 नंदकिशोर पुणेकर महाराज यांच्या हस्ते भाजीच्या कढईचे पूजन झाले। त्यानंतर भाविक भक्तांना भाजीचा प्रसाद वाटण्यास सुरुवात झाली। भाजीच्या प्रसादासाठी सारंगस्वामी यात्रा कमिटी, विश्वस्त कमिटी, वीरशैव समाज बांधव, शिरडशहापूर, सारंगवाडी, गवळेवाडी गावातील गावकऱ्यांनी पुढाकार घेतला होता। मी प्रभुलिंग शिवाचार्य महाराज या मठ संस्थांचा उत्तराधिकारी आणि या मठाचा परंपरा धर्मगुरू। या परंपरेमध्ये संत शिरोमणी सारंगस्वामीच्या संजीवनी समाधी आणि सारंगस्वामीचे तपस्वी स्थान आणि सारंगस्वामीच्या इथं भाजी प्रसाद देण्यासाठी सर्व वनस्पतीचा भाजी प्रसाद दिला जातो आणि हे सर्व रोगराई दूर होतात म्हणून हा भाविक येत असतो। आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू समजा राज्यातून लोक इथं भाजी प्रसादासाठी येत असतात। या भाजीच्या प्रसादानिमित्त येत असते। सकाळी 9 वाजता प्रभुलिंग शिवाचार्य महाराज आणि पूर्णेकर महाराज यांच्या हस्ते भाजीचे वाटप सुरू झाले आणि दिवसभर हा भाजी प्रसाद इथे मिळत असतो। सारंगधर स्वामीची भाजीची परंपरा 300 वर्षापासूनची आहे। आज 19 वर्षापूर्वी मी या सारंगधर स्वामीच्या मठामध्ये दर्शनासाठी काही कार्यकर्त्यासोबत आले आणि इथं आल्यानंतर मला समजलं की बाबा नुसती भाजीच होते, पोळी प्रत्येक भाविक लोक घरून घेऊन यायचे आणि भाजीचा प्रसाद मी घ्यायचा। तेव्हा मी संकल्प केला की यावर्षी तुमचा प्रसाद मी घेतला आणि पोळ्या वाटपाचं काम मी माझ्या माध्यमातून करत म्हणून मी संकल्प केला। त्या दिवशीपासून ते आज दिवसापर्यंत म्हणजे आज कमीत कमी 19 वर्ष आहे। ह्या वर्षी 10 क्विंटलच्या पोळ्या मी करते। पहिल्यावर टेम्पो भरायचा आणि टेम्पो घेऊन येऊन मग ह्या ठिकाणी आपण पोळ्याचं वाटप करायचं। तशा पद्धतीचं वाटप मी 19 वर्षापूर्वी सारंगधर स्वामीच्या मठामध्ये करत असते।